नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, कुलस्वामिनी संदर्भात अनेक वेळा काही ना काही नवनवीन माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. तर ज्या उपायांनी कुलस्वामिनीची सेवा करून आपल्या कुटुंबावर कुलदेवी किंवा कुलस्वामिनीचा आशीर्वाद निरंतर असावा, म्हणून आपल्याला आपल्या कार्यात यश मिळावं, हाच त्यामागचा हेतू आहे. तर मैत्रिणींनो, कुलस्वामिनीची जर कृपा आपल्या घरावरती असेल ना, तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत नाहीत आणि तसंच अनेक संकटातून आपण सुखरूप बाहेर पडतो. बघा, बऱ्याच वेळा तुम्हाला हा अनुभव देखील आला असेल. ज्या घरामध्ये कुलस्वामिनीची उपासना होत नाही ना, किंवा ज्या घरावर कुलस्वामिनीचा आशीर्वाद नसतो, त्या घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास सुरू असतात. तर ते त्रास कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापैकी तुम्हाला कोणता त्रास होत आहे का, याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की कुलस्वामिनीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती आहे की नाही ते. तर ही कारणं कोणती आहेत आणि या कारणांपैकी एखादं कारण तर तुमच्या संदर्भात जर होत असेल, तर ही सेवा तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये नक्कीच करायला हवी. प्रत्येक महिलांनी, मी तर म्हणेन घरातील कर्ता पुरुष जरी असेल, त्यांनीसुद्धा ही सेवा केली तरीही काही हरकत नाही. तर ज्या महिला विधवा आहेत किंवा घटस्फोटित आहेत, अशा महिलासुद्धा ही सेवा करू शकतात. तर मैत्रिणींनो, सध्या चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रीमध्ये आज आहे अष्टमी. तर या अष्टमीच्या दिवशी जर आपण ही सेवा केली ना, तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आणि आपल्या घरावरती कुलस्वामिनीचा आशीर्वादसुद्धा नेहमी राहतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला कारणं सांगते की ज्या घरामध्ये कुलस्वामिनीचा आशीर्वाद नसतो, अशा घरामध्ये काय त्रास होतो किंवा कोणता त्रास होतो. तर सर्वप्रथम पहिलं कारण म्हणजे घरात शांतता नसणं, सतत आजारपण, उदासीनता, आर्थिक दुर्बलता असणं किंवा आपल्या तरुण मुलामुलींची लग्न न जमणं, मानसिक अशांतता सतत राहणं, तसंच लहान मुलांचे आजारपण, चिडचिडपण स्वभाव त्यांचा खूप वाढत जातो आणि अथक प्रयत्न करून पण आपल्याला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही. अशी जर कारणं तुमच्यापैकी सर्व लक्षणं ही जर तुम्हाला दिसत असतील, तर ही सर्व लक्षणं कुलस्वामिनीच्या अवकृपेची सुद्धा असू शकतात. मैत्रिणींनो, ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आपण या चैत्र अष्टमीच्या काळामध्ये, या वेळेमध्ये आपण कुलस्वामिनीची कृपा होण्यासाठी, आपल्या कुटुंबावर सतत कृपेचा वर्षाव होण्यासाठी कुलस्वामिनीची उपासना करणं अनिवार्य आहे. पण उपासनेत सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यातील एक सहज आणि सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आज मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्यावा. मैत्रिणींनो, कुलस्वामिनीची अष्टमी उपासना असं या उपासनेला म्हटलं जातं. तर आता आपल्यापैकी बरेच लोक कुलस्वामिनीची ओटीसुद्धा भरतात बघा यावेळी, आणि ही सुद्धा भरायला हवी. जर तुमची कुलस्वामिनी च्या मूळ ठिकाणावर सुद्धा तुम्ही जाऊन या चैत्र अष्टमीच्या काळामध्ये ओटी भरू शकता. जर नसेल तुम्हाला तितक्या लांब जाणं शक्य, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल, तर त्या मूर्तीची तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे या दिवशी. तर मैत्रिणींनो, ही उपासना तुम्हाला शुक्ल अष्टमीपासून सुरुवात करायची आहे व नंतर येणाऱ्या प्रत्येक अष्टमीला ही तुम्हाला उपासना करायची आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे अष्टमी, तर आज हा उपाय तुम्ही करू शकता. सर्वप्रथम काय करायचं बघा, आपल्याला डोळ्याला पाणी लावायचं. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची, त्याच्यानंतर डोळ्याला पाणी लावायचं, आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं, धूप दीप लावायचं आणि नंतर आपल्या मंदिरामध्ये धूपदीप लावून घ्यायचं, देवपूजा वगैरे करून घ्यायचं. आणि आता मी तुम्हाला खाली काही मंत्र सांगणार आहे. ते मंत्र सर्वात प्रथम म्हणायचे आणि त्या त्या देवतांना आपल्याला नमस्कार करायचा आणि या पूजनाची आज्ञा घ्यायची. आता हे मंत्र कोणते आहेत बघा, हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तुम्हाला मंत्र देते, तिथून बघूनसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा व्हिडिओ चालू ठेवूनसुद्धा तुम्ही बोलू शकता.
तर हे मंत्र कोणते आहेत? ओम श्री मन महागणपतीये नमः, ओम महालक्ष्मी नारायणाय नमः, ओम उमा महेश्वराभ्यं नमः, ओम मातृपितृभ्यो नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, ओम श्री आदिशक्ती कुलदेवे नमः. अशा प्रकारे प्रत्येक देवी देवतांना नमस्कार करून घ्यायचा. त्याच्यानंतर संकल्प करायचा. संकल्प करायचा म्हणजे काय, तर संकल्प हातात पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा. मग आपल्या गोत्राचा किंवा कुळाचा या ठिकाणी उच्चार करायचा आपण. आणि जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काय बोलायचं बघा, कश्यप गोत्राचा उच्चार करायचा आणि मग संकल्प करायचा. मम सकल पापक्षय पूर्वकर्म धर्म अर्थ काम मोक्ष अर्थम सुख संपत्ती धनलक्ष्मी लाभार्थम कुलस्वामिनी प्रसाद कृपा प्रार्थ्यर्थम यथाशक्ती कुलस्वामिनी अष्टमी व्रतपूजम करिषे असं म्हणायचं आणि पाणी सोडायचं. म्हणजे संकल्प अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे. आणि त्यानंतर खालील पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे बघा. पूजा कशी मांडायची, तर देवासमोर एक पाट घ्यायचा. त्या पाटावरती तांब्याच्या ताम्हणामध्ये किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढायचं. त्याच्यावरती एक सुट्टा रुपया आणि एक सुपारी ठेवायची आणि त्यावर तांदळाची देवीची प्रतिकृती काढायची बघा. आता ही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते कशा प्रकारे करायचं आहे ते. आणि त्या देवीच्या विग्रहाला तुम्ही जे आपण प्रतिकृती काढलेली आहे तिला हळदी कुंकू लावायचं, गुलाल अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा, फूल अर्पण करायचं. त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवीचा टाक ठेवायचा, त्याचीसुद्धा आपण पंचोपचार पूजा करायची आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची. आणि नवार्णव मंत्राचा एक माळ जप तुम्ही या ठिकाणी करायचा किंवा कुलस्वामिनीच्या संदर्भातील कोणतेही स्तोत्र असेल तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही वाचायचं. मग ते स्त्रीसूक्त असो, भवानी अष्टक असो किंवा देवी कवच स्तोत्र असो, अर्गला स्तोत्र वगैरे असो. तर त्याच्यानंतर काय करायचं, धूप दीप दाखवायचा, आरती करायची, सर्व साहित्य तसंच रात्रभर ठेवायचं. ती पूजा तशीच मांडलेली आपण रात्रभर ठेवायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करायचं बघा, म्हणजे नवमीला, आता ही पूजा आपण अष्टमीला करणार, मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नवमीला ते सर्व जे तांदूळ आहेत ना, ते तांदूळ आणि सुट्टा रुपया जे काही पैसे आपण ठेवलेले आहेत ते एका डब्यामध्ये भरायचे आणि पुढच्या अष्टमीला तेच तांदूळ आपण वापरायचे. आता साधारण 8 अष्टमी पूर्ण प्रत्येक अष्टमीला, म्हणजे अशा 8 अष्टमीला आपल्याला ही सेवा उपासना करायची आहे. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या कोणत्याही पौर्णिमेला त्या तांदळाचा गोड भात आपण करायचा, म्हणजे तो प्रसाद म्हणून आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून तो ग्रहण करण्यासाठी द्यावा. तर मैत्रिणींनो, यासाठी या उपासनेसाठी अन्य कोणतेही इतर नियम नाहीत. शक्य असल्यास तुम्ही घरातील ज्येष्ठ स्त्रीने ही उपासना करावी. तसंच विधवा घटस्फोटी स्त्रिया असतील तरी त्यासुद्धा ही साधना मैत्रिणींनो करू शकतात. मैत्रिणींनो, जर ज्या घरातील पुरुषाने केली तरीसुद्धा चालते. ज्या घरामध्ये स्त्रिया नाहीत त्या घरामध्ये पुरुषांनी केली तरी चालेल. एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी जर ही उपासना कराल ना, तर तसा संकल्पामध्ये तुम्हाला उच्चार करायचा आहे. शक्य असल्यास ही उपासना तुम्ही संध्याकाळी करू शकता. संध्याकाळी केली तरी काही. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अष्टमी आज दुपारपासून लागणार आहे, तर आज संध्याकाळीच तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.